अपने रास्ते खुद चुनिए क्योंकि आपको आपसे बेहतर कोई नहीं जानता. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कंबाईनची परीक्षा कधी होऊ शकते याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी किंवा बरेच ठिकाणी चर्चा होताना तुम्ही पाहतात. सकाळपासून बऱ्याच ठिकाणी तुम्ही व्हिडिओज सुद्धा पाहिले असतील आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी की एकदा एक आपल्या अभ्यासाला कोणती दिशा असावी याच्यासाठी एक क्लॅरिटी असणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कदाचित वाचली असेल, एक न्यूज होती पेपरमध्ये ज्याच्यामुळे आज सकाळपासून सगळीकडे व्हिडिओज दिसतात. तर ही न्यूज मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते आणि याच्यानंतर सगळ्या संभाव्य गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं रिझन म्हणजे कोणताही एक अंदाज वर्तवणं फक्त, की या डेटला एक्झाम होईल असं म्हणणं आणि खरंच त्या वेळेला होईल का? तर याच्या पाठीमागे कोणत्या गोष्टी असू शकतात किंवा कोणत्या गोष्टींचा अभ्यास आवश्यक आहे याच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे किंवा तुम्ही कोणती परीक्षा फोकस ठेवून अभ्यास करायला पाहिजे याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर न्यूज अशी होती की एम-पी-एस-सीच्या ज्या पण आगामी परीक्षा आहेत तर त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे, अशी आयोगाकडून माहिती दिलेली आहे. पण राज्य सरकारने मात्र याच्यामध्ये अजून कोणताही बदल सुचवलेला नाही. मग तुम्हाला माहिती आहे की 11 ऑक्टोबरची जी राज्यसेवेची परीक्षा होती ती पुढे ढकलण्यात आली. मात्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब म्हणजे जिला आपण कंबाईन एक्झाम म्हणतो, तर या एक्झामसाठी तब्बल 4,40,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा ॲप्लाय केलेलं आहे. आणि 1 नोव्हेंबरची अभियांत्रिकी ची जी परीक्षा आहे ती आणि 22 नोव्हेंबरची कंबाईनची जी परीक्षा आहे ती, या दोन्हीही एक्झामच्या बाबतीत अद्यापही कोणतीही स्पष्टता नाही. न्यायालयाने 9 सप्टेंबरला आरक्षणावरती स्थगिती आणली होती. 16 सप्टेंबरला एम-पी-एस-सीने राज्य सरकारला पत्रसुद्धा लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या तिन्ही परीक्षांबाबत काय धोरण आहे याच्याबाबत विचारणा केली होती, पण राज्य सरकारकडून लवकर निर्णय झाला नव्हता. तर इथे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर असं सांगितलेलं आहे की आम्ही तिन्ही परीक्षांबाबत सरकारकडे विनवणी केली, विचारणा केली, तर त्यांनी केवळ एकाच परीक्षेबाबत निर्णय घेतलेला आहे. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या 2 परीक्षांसाठीचे परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था यासह कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील खबरदारी अशी तयारी पूर्ण झाली आहे. म्हणजे आयोगाची तयारी कंप्लीट आहे, हे आपल्याला या न्यूजमधून दिसतं. आता काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण खरं तर पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आरक्षणाचा मुद्दा हा फक्त राज्यसेवेच्या परीक्षेपुरताच लागू होता का? म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण जे आहे ते काहीसं असं होतं की काही विद्यार्थ्यांची विनंती होती की आम्हाला परीक्षेसाठी अभ्यासासाठी वेळ मिळालेला नाही, सो आम्हाला वेळ वाढवून मिळावा. त्याचबरोबर कोविड-19ची परिस्थिती या गोष्टींमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली, असं जाहीर करण्यात आलेलं होतं. मात्र न्यूजमध्ये तरी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. मग आरक्षण फक्त राज्यसेवेसाठीच लागू होणार नव्हतं का? किंवा फक्त राज्यसेवेच्या परीक्षेपुरताच आरक्षणाचा मुद्दा होता का? कंबाईनसाठी आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी हा मुद्दा लागू होत नाही का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की जे आयोगाने सांगितलेलं आहे की 1 नोव्हेंबरच्या आणि 22 नोव्हेंबरच्या परीक्षेची तयारी पूर्ण झालेली आहे. मग जी राज्यसेवेची परीक्षा होणार होती 11 ऑक्टोबरला त्याची तयारी पूर्ण झाली नव्हती का? तर अर्थात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईनची पूर्व परीक्षा याच्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने तयारी झाली होती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020ची. कारण अगदी म्हणजे सॅनिटायझर्स असतील, मास्क असतील, याच्याबाबतच्या सूचना असतील किंवा सेंटरवरती ज्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणं आढळून येतात त्यांना वेगळं बसवण्याबाबतची बैठक व्यवस्था असेल, सगळ्या गोष्टींची तयारी झाली होती. अर्थातच रविवारी पेपर आहे आणि जर शुक्रवारी आपण पाहिलं तर अर्थातच त्याची पूर्ण तयारी झाली होती, तरीसुद्धा ऐन वेळेला ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मग आता कंबाईनचं काय होणार? आयोगाने तर असं म्हटलेलं आहे की इंजिनिअरिंगसाठी आणि कंबाईनसाठीची सगळी तयारी आम्ही केलेली आहे. आम्ही परीक्षा घेण्याच्या विचारात आहोत. आम्ही राज्य सरकारकडे याबाबत विचारणा केली, पण राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की ही एक्झाम जी आहे ती 22 नोव्हेंबरलाच होणार आणि 100% होणार. काही जण कमेंटमध्ये पण असं म्हणत होते की 1 नोव्हेंबरला
राज्यसेवेची परीक्षा होईल. तर अर्थात 1 नोव्हेंबरला अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आहे, त्यामुळे त्या दिवशी तर राज्यसेवेची परीक्षा होणार नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, आजच्या व्हिडिओचं टायटलच हे होतं, की शक्यता किती आहे? चान्सेस किती आहेत? तर याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर कंबाईंड 22 तारखेला होईल असं वैयक्तिकरित्या मला वाटत नाही. हे मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगते. कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर एम-पी-एस-सीच्या ज्या परीक्षा होतात, त्याच्यामध्ये अगोदर राज्यसेवेची परीक्षा होते आणि त्यानंतर कंबाईनची एक्झाम होते. म्हणजे जनरली आत्तापर्यंत तरी हाच रूल आहे. आणि इव्हन जेव्हा एक्झाम पोस्टपोन होणार होते यापूर्वी, तेव्हासुद्धा मी माझ्या एका फ्रेंडसोबत डिस्कस केलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा मी माझ्या फ्रेंडला हेच सांगितलं होतं, की एक्झाम जर पोस्टपोन झाली, तर ज्या डेट्स मी अझ्युम केलेल्या होत्या, त्या डेट्स याच होत्या, की 11 ऑक्टोबरला जी की कंबाईनची एक्झाम होणार होती, तर ती डेट आयोग राज्यसेवेसाठी वापरेल आणि दुसरी जी डेट आहे ती नेक्स्ट मंथ म्हणजे नोव्हेंबरमध्ये जी 22 डेट जी शिल्लक मिळत होती बाकी एक्झाम्सचा विचार करता, तर ही डेट जी आहे ती कंबाईनसाठी वापरली जाईल. याच्याबद्दल मी बोलले होते आणि एक्झॅक्टली त्याच पद्धतीने डेट्स आल्या. सो हा एक जस्ट कोइन्सिडन्स होता. तर जर समजा इतर कुठला मुद्दा किंवा इतर कुठलं प्रेशर जर नाही आलं आणि जर त्यांनी शक्यता तर मला फार कमी वाटते, पण तरीसुद्धा जर प्रेशर नाही आलं, तर 22 नोव्हेंबरला कोणती ना कोणती तरी एक्झाम होऊ शकते. बट हे सगळं डिपेंड असेल 1 नोव्हेंबरच्या एक्झामवरती. कारण 1 नोव्हेंबरला एक्झॅक्टली काय होतं हे आपण पाहूयात. त्याच्यावरून आपण नक्कीच डिसाईड करू शकतो, की 22 नोव्हेंबरला काय होईल. कारण 22 नोव्हेंबर म्हणजे अगदी 20 नोव्हेंबर किंवा आपण 21 नोव्हेंबरपर्यंत अगदी आयोगसुद्धा नाही सांगू शकणार आता तुम्हाला, की ही एक्झाम होईल की नाही होईल. कारण आयोगाला तर 100% माहिती असेल, की या दिवशी आपण एक्झाम घेणार आहोत. आयोग पूर्ण तयारीसुद्धा करेल. पण जर ऐन वेळेला परत काहीतरी असा मुद्दा आला आणि त्यावेळेला जर गव्हर्नमेंटने जाहीर केलं, की ही एक्झाम आम्ही पुढे ढकलतोय, तर परत कारण एम-पी-एस-सीची परीक्षा होणार किंवा राज्यसेवेची परीक्षा होणार याची 99.99% एवढी शक्यता होती. असं असताना सुद्धा ज्याला आपण 0.1% म्हणतो, तर 0.1% इथे भारी पडला आणि ही एक्झाम पोस्टपोन झाली. आणि त्याच्यानंतर आत्ता जर तुम्ही आयोगाला कॉल केला किंवा कोणीही केलं आणि विचारलं, तर ते याबाबत काहीही स्पष्टपणे सांगत नाहीयेत. इव्हन गव्हर्नमेंटचे लोकसुद्धा याच्याबद्दल काहीच बोलत नाहीयेत. त्यामुळं एक प्रकारची अनिश्चितता या सगळ्या प्रोसिजरमध्ये आहे. मुलं सगळी गोंधळामध्ये आहेत. पण मला असं वाटतं, की 22 नोव्हेंबरला एखादी तरी एक्झाम शक्य आहे. जर झाली तर ती मे बी राज्यसेवेची असेल. अदरवाईज मग या एक्झाम ज्या आहेत त्या हे आंदोलन असेल किंवा जे काही आरक्षणाचा मुद्दा आहे, या मुद्द्यांमध्ये ह्या एक्झाम्स जर अडकून पडणार असतील, तर याच्यामध्ये काही ना काहीतरी सुवर्ण मध्य गव्हर्नमेंटला काढावा लागेल. विद्यार्थ्यांनी स्वतःची भूमिका ठामपणे मांडली, तर याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. पण हे सगळे माझे जस्ट अंदाज आहेत. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की एक्झाम कधी होईल याच्याबाबत आत्ता तुम्ही आयोगाला जरी विचारलत, म्हणजे एम-पी-एस-सीला तुम्ही कॉन्टॅक्ट जरी केलं, तरीसुद्धा एम-पी-एस-सी तुम्हाला हेच उत्तर देईल, की आम्ही जे नोटिफिकेशन काढलंय ते राज्यसेवेबाबत काढलंय, त्यामुळे कंबाईनबाबत आम्ही नोटिफिकेशन काढलं नाही, मग तुम्ही का विचारत आहात याच्याबद्दल? किंवा एक्झामची डेट ही फिक्स आहे, मग परत जर काही असं अचानक काही परिस्थिती उद्भवली, तर कदाचित काहीतरी चेंजेस होऊ शकतात. असं काहीतरी उत्तर तुम्हाला मिळेल. तिथून सुद्धा तुम्हाला कन्फर्म माहिती मिळणार नाही. त्यामुळे 99% चान्सेस आहेत एक्झाम होईल असं समजा तुम्ही आणि त्या 99%च्या विश्वासावरतीच तुम्ही अभ्यास करा. पण अभ्यास करताना एक काळजी घ्या, जे मी तुम्हाला सांगितलंय, की आत्तापर्यंत जे तुम्हाला 7-8 महिने कदाचित त्याहीपेक्षा जास्त वेळ तुम्हाला मिळालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त प्रीचा अभ्यास केलाय. कारण तुम्ही मेमध्ये एक्झाम होणार या भरवशावरती अभ्यासाला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून ते आता नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला खूप जास्त वेळ मिळालाय. तर एवढ्या वेळेमध्ये तुम्ही प्रीचा ऑलमोस्ट सगळा अभ्यास जो आहे तो कव्हर केला असेल आणि म्हणूनच आत्तापासून पुढे तुम्ही फोकस करताना प्री प्लस मेन्सचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. फक्त प्री फोकस ठेवून तुम्ही अभ्यास करू नका. कारण आता तुम्ही फक्त प्री करत बसलात तर नंतर मेन्सला किती कालावधी मिळेल हे तुम्हाला माहिती नाही आणि परत मेन्समधून बाहेर पडणं, परत एकदा प्री देणं, तर या गोष्टी खूप किचकट आहेत. याच्यासाठी खूप आत्ताच तुम्ही पूर्ण म्हणजे आत्ताच जर आपली मेंटॅलिटी पाहिलं तर अगदी सगळेजण वैतागलेले आहेत आणि थोडंसं इमॅजिन करा, की सगळी तयारी झाली असताना अचानकपणे एक्झाम पोस्टपोन झाल्यानंतर आयोगावरती पण तेवढंच प्रेशर येत असेल, आयोगसुद्धा तेवढंच टेन्शनमध्ये असेल. त्यामुळे आयोगाला कॉल करून पण जास्त टेन्शन देऊ नका.
तुम्हीही या गोष्टीच्या जास्त फंदात पडू नका. जी डेट मिळेल आपल्याला त्या डेटला आपल्याला एक्झामला जायचं आहे, या गोष्टीचा विचार करा. या दृष्टीने तुम्ही प्रिपेअर राहा. आजच्या लेक्चरमध्ये मी जे काही बोललेले आहे ते सगळं एक माझा अंदाज आहे, हे मी परत एकदा सांगते. गोष्टी अशाच घडतील असं काही नाही. पण ॲटलीस्ट एक तुम्हाला म्हणजे सारखं तुम्ही तेच मला विचारणं आणि मी म्हणणं की मी परत सांगते. तर एकूण सगळी परिस्थिती पाहिली तर मला जे वाटलं ते मी सांगते. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे या गोष्टीबाबतची श्युरिटी तुम्हाला कोणीच नाही देऊ शकत. ज्या न्यूज येत राहतील तर मला असं वाटतं की न्यूज फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये जास्त गुरफटून जाऊ नका. फोकस तुमचा फक्त आणि फक्त स्टडी असला पाहिजे. न्यूज फक्त अवेअरनेससाठी की मला ॲटलीस्ट माझ्या एक्झामबाबत एवढं तरी माहिती आहे की कोणीतरी असं म्हणतंय की या तारखेला होईल. म्हणजे आयोगाचे वरिष्ठ अधिकारी किंवा गव्हर्नमेंटचा एखादा रिस्पॉन्सिबल पर्सन त्यांनी असं म्हटलं की या तारखेला होईल. तर तेवढा अवेअरनेस फक्त असण्यापुरती ती न्यूज वाचा. त्या न्यूजला पर्सनली घेऊ नका. त्या न्यूजच्या भरोश्यावरती फारच स्वतःचा अभ्यास आणि हे सगळं सोडून देऊ नका तुम्ही. तर अभ्यासामध्ये फोकस्ड राहा. जर समजा आणखी प्री काही दिवसांसाठी पुढे गेलीच चुकून, तर मग मात्र तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे प्री प्लस मेन्स, तर तेच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. कारण मेन्सचा अभ्यास नंतर 2 ते 3 महिन्यामध्ये कव्हर करणं हे खूप डिफिकल्ट आहे. सो आय होप की तुम्हाला क्लिअर झालं असेल की एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे. न्यूजच्या मागे पळायचं नाही. कधी एक्झाम होईल हा तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नाही. तर तुमच्यासाठी आत्ता महत्त्वाचं हे आहे की माझा किती अभ्यास राहिलेला आहे आणि मला कोणते पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. एक्झाम जेव्हा होईल तेव्हा आपण तिला व्यवस्थितपणे फेस करणार आहोत आणि आपण ती क्वालिफायसुद्धा होणार आहोत. आय होप आजच्या लेक्चरमधून तुम्हाला थोडीफार क्लॅरिटी आली असेल. आणि त्याचबरोबर आता तरी तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींमध्ये न पडता अभ्यासावरती फोकस करा. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.